राम मंदिराचा कारभार झेपत नसेल तर चाव्या आमच्या हाती द्या असं आव्हान खासदार राऊतांनी दिलं। त्यालाही भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलं। मुळात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली किंवा नियंत्रणाखाली राम मंदिराचं संपूर्ण कारभार चालतो। जर त्यांना असं वाटत असेल की ज्यांची श्रद्धा खोटी आहे, याचा अर्थ जे शेकडो करसेवकांनी तिथे बलिदान दिलं त्या बलिदानाचा ते अपमान करताय। जर तुम्हाला राम मंदिरचा कारभार करणं जमत नसेल तर त्याच्या चाव्या आमच्यासारख्या हिंदुत्ववादी संघटनेकडे आणि संस्थेकडे द्याव्यात त्यांनी। आम्ही तुम्हाला राम मंदिराचा कारभार उत्तम प्रकारे करून दाखवतो। आज राम मंदिराचा चाव्या चोरांच्या हाती आहे आणि ही चोरांची भाषा आहे। ते जे महाशय बोलतात ही चोराची भाषा आहे आणि चोराच्या मनात चांदणं असतं, त्या पद्धतीने ते बोलत आहेत। तुमच्या हातात चाव्या दिल्यानंतर त्याचं काय झालं होतं हे महाराष्ट्रानं बघितलंय। पत्राचाळीच्या चाव्या संजय राऊतांच्या हातामध्ये दिल्या, करोडो रुपयाचा घोटाळा संजय राऊतांनी केला। कोविडच्या काळामध्ये महाराष्ट्र चालवण्याच्या चाव्या संजय राऊत तुमच्या हातामध्ये दिल्या होत्या। खिचडीमध्ये देखील तुम्ही घोटाळा केला, कफन चोरीमध्ये देखील घोटाळा केला। राम मंदिराच्या प्रकरणामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली गेली आहे, अटक केली गेलेली आहे। ज्यांनी घोटाळा केला आहे त्यांच्याकडं पैनापै वसूल केली जाईल, कुणालाही सोडलं जाणार नाही। आता आपला पक्ष संपत आलाय, पक्षाचं अस्तित्व संपत आलंय। उभाटा गटाची शिल्लक सेना आणि वंचित किंचित आघाडी होत चालली आहे। त्याच्यामुळं उभाटाला प्रभू रामचंद्र आठवले